शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी. आपण आलो आहे उंबरी गावामध्ये, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. सरांनी आपल्याला बोलावलं होतं इथे की आपली बाग बघायची आहे, बागेमध्ये काय अडचण आहे. बागेला आता जवळपास बागेची 4 वर्ष झालेले आहेत, पण बागेत आल्यानंतर माहीत पडलं की बागेत 10x20 सरांनी बाग लावलेली आहे. पण 10x20 जे अंतर आहे सरांनी चुकीचं लावलेलं आहे. म्हणजे इथूनच सरांची जे पहिली स्टार्टअपच जे आहे लागवडचं तर चुकलेलं आहे. पण बाकी शेतकऱ्यांनी अशा प्रकारची चुकी 10x20 मध्ये करू नये किंवा 10x20 कुठल्या जमिनीत लावायला पाहिजे याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. तरीच तत्पूर्वी आपण सरांशी कधी झाड लावले किंवा सरांचा संत्रामधला काय अनुभव होता त्याकरिता आपण सरांशी चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार सर पूर्ण नाव आपलं? माझं नाव अरुण बाबाराव बारडे, राहणार दारवा. हां सर, संत्र्याची संकल्पना कशी आली सर? कसं मी रिटायर्ड झालो. हां व्हायच्या अगोदरच मी ठरवलं की माझ्या नावा शेती करायची आपल्याला आणि काहीतरी विशेष करायचं म्हणून मी संत्रा लावला. अच्छा, आणि तुमच्या बेल्टमध्ये तसं पाण्याचं वगैरे आहे ना, विहीर वगैरे आता. आणि कधीची लागवड आहे आपली? 2021ची आहे लागवड सर. 21. आणि जेव्हा सुरुवातीला तुम्ही झाडं लावलेत आणि हे 10x20 लावायचं कसं संकल्पना कशी काय आली? ते कसं झालं, आमच्या इथं म्हणजे आमच्या दारव्याला एक राठोड म्हणून माणूस आहे, तो झाडं लावतो. हां. त्यालाच विचारलं मी, म्हटलं कसं काय लावतं. ते म्हणे तुमच्या 3 एकरात 5 शेळ्या लागते म्हणे. हां हां. आता बाय मला माहीतच नव्हतं त्यावेळेस. त्यांना आणलं 10x20 लावून दिलं बस. अंतर वगैरे काही ट्रिक्स नाही, माहीतच नाही आम्हाला. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, 10x20 जर लागवड करायची आहे. बघा हे 10x20ची लागवड झाली आहे, हे पूर्व पश्चिम लागवड झालेली आहे. आपल्याला 10x20 लागवड करत असताना उत्तर दक्षिण करायची असते, कारण उन्हाळ्यामध्ये कंटिन्यू ऊन असते, पावसाळ्यामध्ये कमी प्रमाणात ऊन असते. पण हिवाळ्यामध्ये जेव्हा सूर्य तापतो तेव्हा त्याचं उत्तरायण दक्षिणायन चालू होतं. जसं 11, 11:30, 12 नंतर म्हणजे तो उत्तर दक्षिण म्हणजे दिशेमध्ये जेव्हा येतो तेव्हा तो चांगला तापतो आणि तेव्हा त्या सूर्यप्रकाशाची गरज त्या झाडाला, पानाला किंवा त्या जमिनीला गरज असते. म्हणून 10x20 जर लागवड करत असाल तर ते उत्तर दक्षिण व्हायला पाहिजे. दुसरा विषय, 10x20 करत असताना भारी जमिनीमध्ये 10x20 करू नये, कारण त्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात झाड मोठं होतं. आणि दुसरा विषय, तिथं जास्त प्रमाणात प्रॅक्टिसेस करावं लागतं. शक्य होत असेल तर जमिनीनुसार 10x20 निवडणं गरजेचं आहे. तर कधी 10x20 लावताना चुकी करू नका, किंवा झाडं लावताना त्या 10x20बद्दल अंतर कसं घ्यायचं ते पहिले तांत्रिक गोष्टी गुगलवर सर्च करा किंवा आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. किंवा अडचण आली तर मला कॉल करू शकता. तर संत्रा पिकामध्ये 10x20 लागवड करायची असेल तर या प्रकारे करायची. 10x20 लावत असताना उत्तर दक्षिणच 10x20 लागवड झाली पाहिजे. नाहीतर तुम्हाला बाग लावल्यानंतर 6-7 वर्षानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणी जाणवणं तयार होईल. बाग न फुटणे किंवा बाग ताण न घेणे किंवा बागेमध्ये फळं असताना पावसाळ्यामध्ये फळगळ जास्त वाढणे या प्रकारच्या अडचणी वाढेल. तर अशा अडचणी येऊ नये म्हणून 10x20 व्यवस्थित लागवड करणं गरजेचे आहे. तर अशाच प्रकारच्या संत्राविषयक सक्सेस व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.